मित्रांनो, यानंतर आपण नेमकी विभाग रचना जे केलेली आहे त्या विभाग रचनेनुसार कशा पद्धतीने त्या विभागामध्ये कोणते प्रश्न बोर्डाने घेतलेले आहेत त्या संदर्भात सविस्तर चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम विभाग 1। विभाग 1 हा गद्य आहे। विभाग 1 करता 18 गुण म्हणजे 18 मार्क बोर्डाने दिले आहेत। त्याकरता 36 मिनिट बोर्डाने आपल्याला दिलेले आहेत। त्या प्रश्न क्रमांक 1 हा पठित उतारा असतो। त्याच्यामध्ये आपल्याला आकृती पूर्ण करा, कारणे द्या, चौकटी पूर्ण करा, सोमत यासारखे प्रश्न विचारले जातात। तसाच प्रश्न क्रमांक 1 मधील आ हा सुद्धा पठित उतार्याचा असतो। दोन्ही उतार्याला बोर्डाने 7-7 मार्क म्हणजे 7-7 गुण दिलेले आहेत। दोन्ही पठित उतारे हे पुस्तकाच्या आतमधले आपल्याला येतात। मित्रांनो, या पठित उतार्यामध्ये तुम्ही पुस्तकाचं चांगलं वाचन हे अपेक्षित असतं। तुम्ही पुस्तकाचं चांगलं वाचन केलं असेल तर या उतार्यावर विचारलेल्या कृती तुम्ही सहज लिहू शकता। आता त्यामधील महत्त्वाचा जो कृती असते ती म्हणजे सोमत। सोमत म्हणजे स्वतःचं मत। यामध्ये तुम्हाला स्वतःचं मत मांडायचं असतो। यामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी असतात। एक, तुम्ही लिहित असलेली वाक्यरचना ही साधी आणि सोपी असावी। दुसरं, स्वतःच्या भाषेचा म्हणजे प्रमाण भाषेचा वापर करावा। त्यानंतर सरळ सरळ भाषेमध्ये पुस्तकाचा आधार घेऊन लेखन करण्यात यावं। या गोष्टी लक्षात घ्याव्या। जर प्रश्न क्रमांक 1 मधला ई हा अपठित उतारा असतो। या अपठित उतार्याकरता 4 गुण बोर्डाने दिलेले आहेत। या 4 गुणांकरता आकृती पूर्ण करा, वैशिष्ट्ये, परिणाम लिहा यासारखे कृती आपल्याला विचारल्या जातात। त्यानंतर विभाग 2 पद्य म्हणजेच कविता। याकरता बोर्डाने 16 गुण म्हणजे 16 मार्क आपल्याला दिलेले आहेत। हे 16 मार्क 30 मिनिट म्हणजे 30 मिनिटाच्या आत हा विभाग आपल्याला सोडवायचा आहे। त्यामध्ये प्रश्न क्रमांक 2 अ हा कवितेच्या आधारे सूचनानुसार कृती करा हा देण्यात आलेला आहे। यामध्ये तुम्हाला एक कविता दिलेली असते आणि या कवितेवर काही कृती दिलेल्या असतात। कृती पूर्ण करा, चौकटी पूर्ण करा, कारणे लिहा यासारखी कृती तुम्हाला देण्यात येतात। त्यानंतर त्यामधील 4 कृती असतात आणि त्या चौथी कृती ही काव्य सौंदर्याची कृती असते। काव्य सौंदर्य किंवा भाव सौंदर्य म्हणजे काय तर तुम्हाला त्या कवितेचा आशय किंवा अर्थ लिहायचा असतो। त्याकरता बोर्डाने 2 गुण तुम्हाला दिलेले आहेत। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 आ हा 2 कवितांपैकी एक कविता आपल्याला सोडवायची असते। आता इथं लक्षात घ्या की आपल्याला मराठी हायर आणि लोअर म्हणजेच काय, मराठी अक्षर भारती आणि मराठी कुमार भारती म्हणजेच इंग्लिश मीडियम किंवा सेमी किंवा मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांची एकंदर प्रश्नपत्रिका ही एकसारखी म्हणजे समान ठेवण्यात आलेली आहे। त्यानुसार आपण इथे बघत आहे। मग पद्य विभाग म्हणजे कविता या विभागाकरता देण्यात येणाऱ्या कवितांचा प्रश्न आणि प्रश्नांचं स्वरूप अगदी सारखं ठेवण्यात आलेलं आहे। फक्त थोडा बहुत बदल करण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 2 आ यामध्ये आपण जर बघत असेल की जसं मराठी हायर म्हणजे सेमी इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांकरता प्रश्न क्रमांक 2 आ मध्ये कृती ज्या पद्धतीने देण्यात आली आहे ती या पद्धतीने आहे। 2 कवितांपैकी एका कवितेसंदर्भात दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा, ज्याला इंग्लिशमध्ये आपण ॲप्रिशिएशन असं म्हणतो। यामध्ये काय महत्त्वाचं असते, कवितेचे कवी कवयित्री। आता याआधी आपल्याला कविता दिलेली राहायची आणि त्यावरनं आपल्याला हे सर्व लिखाण करावं लागत होतं। आता आपल्याला फक्त कवितेचं नाव दिलेलं असतं। त्या 2 पैकी एका कवितेवर आपल्याला खालील कृती सोडवायच्या असतात। जसं कवितेचे कवी कवयित्री, दुसरं कवितेचा विषय, नेमका विषय काय आहे ते, त्यानंतर ती कविता आवडण्याची व न आवडण्याची काय कारण आहे। या संदर्भात 3 कृती मराठी हायर म्हणजे सेमी आणि मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांना पेपरमध्ये येतात। तर इंग्लिश मीडियमच्या म्हणजे मराठी लोअर या विद्यार्थ्यांकरता खालील प्रमाणे कृती विचारल्या जातात। 1 कवितेचे कवी व कवयित्री, कवितेचा विषय 2 नंबर, 3 दिलेल्या ओळीचा सरळ अर्थ इथं लिहायचा असतो, 4 नंबर कवितेतून मिळणारा संदेश हा एक मुद्दा असतो आणि 5वा कविता आवडण्याची व न आवडण्याची कारण। म्हणजे जवळपास सारखंच पद्धतीनं कृती विद्यार्थ्याला विचारल्या जातात। मराठी हायर आणि लोअर, सेमी इंग्लिश मीडियम आणि फुल इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांना अगदी सारख्याच कृती इथं विचारल्या जातात, हे लक्षात घ्यावं लागेल। विभाग 3 हा स्थूल वाचनाचा करण्यात आलेला आहे। याकरता 6 गुण बोर्डाने दिले आहे। मग त्यामध्ये नेमकी प्रश्नांची रचना कशी असते, स्थूल वाचन म्हणजेच रॅपिड रीडिंग याला 4-4 लेसन
मराठी हायर आणि लोअर दोन्ही विद्यार्थ्यांना देण्यात आलेले आहे. हे 4 लेसन पैकी फक्त 3 लेसन तुम्ही जर व्यवस्थित करून ठेवले तर तुम्हाला वेगळं काहीही करण्याची गरज नाही. त्याकरता मित्रांनो, परीक्षेमध्ये तुम्हाला 3 प्रश्न विचारले जातात आणि 3 पैकी 2 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची असतात. म्हणजेच एकंदर 6 गुणांकरता तुम्हाला 2 प्रश्न लिहायचे आहेत. त्याकरता 15 मिनिटाचा वेळ आपल्या हातामध्ये असतो. मित्रांनो, त्यानंतर चौथा विभाग. चौथा विभाग हा भाषा अभ्यासाचा आहे. भाषा अभ्यास म्हणजे व्याकरण, ज्याला आपण ग्रामर असं म्हणतो. अतिशय महत्वपूर्ण विभाग आहे, पण अगदी सोपी आहे जर समजून घेतलं तर. यानंतरचा विभाग म्हणजे चौथा विभाग, भाषा अभ्यास म्हणजेच व्याकरण, ज्याला आपण ग्रामर असं म्हणतो. याकरता बोर्डाने 16 गुण आपल्याला दिलेले आहेत आणि हे 16 गुण आपल्याला 37 मिनिट म्हणजे 37 मिनिटामध्ये सोडवायचे आहेत. मित्रांनो, मराठी हायर आणि मराठी लोअर या विद्यार्थ्यांचा भाषा अभ्यास हा विभाग थोडा डिफरंट आहे, थोडा वेगळा आहे. पण तो नेमकं काय वेगळं पण आहे ते आपण माहीत करून घेऊ. सर्वप्रथम मराठी हायर. मराठी हायर म्हणजे सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांना नेमका या विभागात काय काय येणार आहे. जसं समास, त्या समासामध्ये द्विगु, कर्मधारय, द्वंद्व आणि समाहार द्वंद्व असे समास दिलेले आहेत. द्वंद्व समासामध्ये इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व असे 3 समास आपल्याला विचारले जातात. या संदर्भात जोड्या लावा किंवा समासाच्या जोड्या जुळवायच्या असतात किंवा समास ओळखायला दिलेला असतो. आपल्याला समास कोणता आहे तो ओळखायचा असतो. त्यानंतर सिद्धी या विभागामध्ये प्रत्यय घटित शब्द, उपसर्ग घटित शब्द आणि अभ्यस्त शब्द असे 3 प्रकारे विचारले जातात. आता प्रत्यय घटित शब्द म्हणजे काय, तर एखाद्या मूळ शब्दाला जो शेवटी प्रत्यय लागतो त्याला प्रत्यय घटित शब्द असं म्हणतात. आणि उपसर्ग घटित शब्द म्हणजे मूळ शब्दाला आधी जेव्हा एक प्रत्यय लागतो त्याला उपसर्ग असं म्हणतात. आणि अभ्यस्त शब्द म्हणजे 1 किंवा 2 शब्द एकाच शब्दांमध्ये जेव्हा लगातार विचारले जातात, म्हणजे शब्द वारंवार येतात, जसं लुळुलुळू, मुळुमुळू, हळूहळू या पद्धतीनं, याला अभ्यस्त शब्द असं म्हटलं जातं. त्यानंतर तिसरा प्रश्न हा वाक्प्रचाराचा असतो. याच्यामध्ये तुम्हाला वाक्याचा दिलेल्या वाक्यांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा असतो. अशा पद्धतीचे तुम्हाला यामध्ये पहिल्या भागामध्ये दिलेले असतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4A हा भाषिक घटकावर आधारित कृती असते. यामध्ये शब्दसंपत्ती पहिला भाग असतो, शब्दसंपत्ती. यामध्ये समानार्थी, विरुद्धार्थी शब्द विचारले जातात. त्यानंतर दुसरा जो भाग असतो तो गटात न बसणारा शब्द आपल्याला वेगळा काढायचा असतो. त्यानंतर तिसरा लेखन नियमानुसार लेखन म्हणजे अचूक शब्द ओळखायचा असतो. तिसरा विरामचिन्हे. विरामचिन्हे म्हणजे वाक्यात योग्य विरामचिन्हाचा वापर करायचा असतो. योग्य त्या वाक्यामध्ये कोणतं विरामचिन्ह लागणार हे आपल्याला त्या वाक्यामध्ये द्यायचं असतं किंवा लिहायचं असतं. त्यानंतर चौथा जो प्रश्न असतो तो पारिभाषिक शब्दांचा असतो, म्हणजे इंग्रजी शब्दांचा नेमका मराठीत काय अर्थ होतो हे आपल्याला लिहायचं असतं. या पद्धतीनं मराठी हायर या विद्यार्थ्यांची भाषा अभ्यास म्हणजेच व्याकरणाचा विभाग या पद्धतीनं देण्यात आला आहे. आता त्याचबरोबर मराठी लोअर म्हणजे फुल इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांचा नेमका व्याकरणाचा विभाग कशा पद्धतीने देण्यात आलाय तो आपण बघणार आहोत. यामध्ये प्रश्न क्रमांक 4A हा व्याकरण घटकावर आधारित कृती देण्यात आली आहे. यामध्ये पहिला वाक्य प्रकार, पहिला प्रश्न हा वाक्य प्रकाराचा आहे. आपल्याला एकूण वाक्याचे 4 प्रकार देण्यात आला आहे. विधानार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य. म्हणजे वाक्य दिलेले राहतील, त्यातील आपल्याला नेमकं कोणतं वाक्य आहे ओळखायचं आहे. अगदी सोपं आहे, काहीही कठीण नाही आहे. दुसरा प्रश्न वाक्य रूपांतर, म्हणजे आपल्याला एक वाक्य दिलेलं राहील त्याचं आपल्याला दुसऱ्या वाक्यात रूपांतर करायचं आहे. म्हणजे विधानार्थी वाक्य दिलेलं असेल तर आज्ञार्थीमध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे, किंवा होकारार्थी वाक्य दिलं असेल तर नकारार्थी वाक्यांमध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे. त्यानंतर तिसरं वाक्यप्रचार. वाक्यप्रचार म्हणजे वाक्याचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग आपल्याला करायचा असतो. यामध्ये तुम्हाला एक वाक्य दिलेलं राहील आणि त्याचा नेमका अर्थ काय होतो हे सांगून आपल्याला वाक्यात उपयोग करायचा असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4A हा भाषिक घटकावर आधारित कृती असते. त्यामध्ये शब्दसंपत्ती, शब्दसंपत्तीमध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द किंवा शब्दसमूहासाठी एक शब्द किंवा वचन बदला असं आपल्याला विचारलं जातं. म्हणजे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्द समूहासाठी शब्द, म्हणजे एक शब्द समूह दिलेला असेल त्याच्यासाठी नेमकं काय येईल, जसं समाजाची सेवा करणारा म्हणजे समाजसेवक, आलू घालून तयार केलेला वडा म्हणजे बटाटा वडा,
यासारखं शब्द समूहासाठी शब्द आणि वचन बदला, म्हणजे आपल्याला वचन किंवा बहुवचन अशा पद्धतीनं लिहायचं असतं. त्यानंतर दुसरा, लेखन नियमानुसार लेखन. यामध्ये वाक्य लेखन नियमानुसार लिहायचं असतं. दुसरं, विरामचिन्हे, योग्य त्या ठिकाणी विरामचिन्हाचा वापर करायचा असतो. योग्य विरामचिन्हाचा वापर आपल्याला वाक्यात करायचा असतो. अशा पद्धतीनं मराठी लोअर फुल इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांचा हा भाषा अभ्यास विभाग या पद्धतीनं देण्यात आलेला आहे. मित्रांनो, हे 4 विभाग बघितल्यानंतर आपण जाऊया आता 5व्या विभागामध्ये. 5वा विभाग हा आपल्याला उपयोजित लेखन म्हणजेच आपल्याला रायटिंग स्किलचा देण्यात आलेला आहे. रायटिंग स्किल करता बोर्डाने 24 मार्क ठेवलेले आहे आणि हे आपल्याला 52 मिनिटमध्ये सॉल्व्ह करायचे आहे. याला लिखाणाकरता थोडा जास्त वेळ लागतो, म्हणून थोडा जास्त वेळ आपण दिलेला आहे. मित्रांनो, रायटिंग स्किल म्हणजे उपयोजित लेखनामध्ये 5वा अ प्रश्न हा पत्र लेखनाचा देण्यात आलेला आहे. मराठी हायर आणि मराठी लोअर या दोन्हीही विद्यार्थ्यांकरता हा सारखाच प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 5 अ हा पत्र लेखनाचा आहे. यामध्ये तुम्हाला 2 पत्र देण्यात आलेले आहे, एक औपचारिक पत्र आणि एक अनौपचारिक पत्र. पद्धतीचे पत्र तुम्हाला औपचारिक पत्रामध्ये विचारले जातील. एक विनंती, दुसरं तक्रार आणि तिसरं मागणी. आणि अनौपचारिक पत्रामध्ये ज्याला आपण किंवा इन्फॉर्मल लेटर म्हणतो, ह्या इन्फॉर्मल लेटरमध्ये आपल्याला एकच पत्र विचारलं जाईल, ते म्हणजे अभिनंदन पत्र. हे अनौपचारिक म्हणजे आपल्या नातेसंबंधात लिहिल्या गेलेलं पत्र, ज्याला अभिनंदन पत्र असं आपण म्हणतो. पत्रलेखनामध्ये एकूण जे 2 प्रकार आहेत, त्यामध्ये नेमकी गुणांची विभागणी कशी करण्यात आलेली आहे ते आपण बघणार आहोत. सर्वप्रथम औपचारिक पत्रामध्ये गुणांची विभागणी कशी केलेली आहे ते बघू. सर्वप्रथम दिनांक आपल्याला लिहावा लागतो, त्याकरता अर्धा गुण बोर्डाने आपल्याला दिलेला आहे. त्यानंतर प्रति लिहावं लागतं. प्रति म्हणजे पत्र स्वीकारण्याचं नाव, पत्ता, हुद्दा इथं आपल्याला लिहावं लागतं, त्याला 1 गुण बोर्डाने आपल्याला दिलेला आहे. त्यानंतर पत्राचा विषय, पत्राचा विषय लिखाणाकरता बोर्डाने अर्धा गुण आपल्याला दिलेला आहे. त्यानंतर अभिवादन म्हणजे जसं महोदय वगैरे आपण लिहितो, त्याकरता बोर्डाने अर्धा गुण आपल्याला दिलेला आहे. त्यानंतर पत्राचा मजकूर, पत्राचा मजकूर म्हणजे मेन लेटर ऑफ द बॉडी, संपूर्ण महत्वपूर्ण पत्राचा मुख्य भाग, याकरता बोर्डाने 2 गुण आपल्याला दिलेले आहेत. त्यानंतर स्वतःचे पूर्ण नाव, याकरता अर्धा गुण बोर्डाने दिलेले आहे. त्यानंतर स्वतःचा पत्ता, याकरता अर्धा गुण आणि स्वतःचा ईमेल ID याकरता अर्धा गुण. या पद्धतीनं एकंदर 6 गुणांची म्हणजे 6 मार्काची डिस्ट्रीब्युशन बोर्डाने पत्रलेखनाकरता, औपचारिक पत्रलेखनाकरता केलेली आहे. त्यानंतर आपण बघू अनौपचारिक पत्रलेखनाकरता नेमकी गुणांची विभागणी बोर्डाने कशी केली आहे. मित्रांनो, याकरता दिनांक याला 1 गुण बोर्डाने दिलेला आहे. मायना याकरता जसं मायनामध्ये प्रिय, तीर्थरूप इत्यादी करता अर्धा गुण बोर्डाने दिलेला आहे. त्यानंतर मुख्य पत्राचा मजकूर याकरता 2.5 गुण म्हणजे 2.5 एवढा मार्क बोर्डाने दिलेले आहे. त्यानंतर पत्राचा शेवट अर्धा गुण, स्वतःचे पूर्ण नाव त्याकरता अर्धा गुण, स्वतःचा पत्ता त्याकरता अर्धा गुण आणि स्वतःचा ईमेल ID त्याकरता अर्धा गुण म्हणजे अर्धा मार्क्स बोर्डाने दिलेली आहे. एकंदर अनौपचारिक पत्रामध्ये 6 गुणांची म्हणजे 6 मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन या पद्धतीनं देण्यात आलेलं आहे. विद्यार्थ्यांनो, हायर आणि लोअर करता पत्राचा सारखाच नमुना बोर्डाने ठेवलेला आहे. त्यानंतर एक महत्त्वाचं, पत्रलेखन लिहिता आलं नसेल किंवा पत्रलेखनाला किंवा ऑर म्हणून आपल्याला सारांश लेखन देण्यात आलेलं आहे. सारांश लेखन म्हणजे काय, तर समरी रायटिंग. यामध्ये प्रश्न क्रमांक 1 मधला अपठित उतारा जो असतो त्याचं आपल्याला सारांश लेखन करायचं असतं, म्हणजे 1/3 आपल्याला करायचं असतं. पत्रलेखन अनावधानानं लिहिता आलं नाही तर प्रश्न क्रमांक 1 मधला अपठित उतार्याचा तुम्ही काही ओळी जर लिहून टाकल्या तर 6 पैकी 4 गुण तुम्हाला अवश्य मिळू शकतात. त्याकरता हा प्रश्न मिस करू नका. पत्रलेखन लिहिता आलं नाही तर सारांश लेखन आपण लिहू शकतो, हे लक्षात घ्या. त्या प्रश्न क्रमांक 5A मध्ये आपल्याला एकंदर 3 कृतीपैकी 2 कृती सोडवायच्या असतात. ह्या 3 कृती म्हणजे जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन. त्यामधील जाहिरात लेखन आणि बातमी लेखन आणि कथा लेखन 3 पैकी 2 कृती करता 10 गुण देण्यात आलेले आहे. म्हणजे प्रत्येक एका कृती करता 5 गुण बोर्डाने दिलेले आहेत. मग त्यामधील जाहिरात लेखन कशा पद्धतीनं करावी, जाहिरात लेखन करत असताना कोणत्या गोष्टी विचारात घेणं गरजेचे आहे आणि कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते आपण बघणार आहोत. एक, जाहिरातीसाठी दिलेली वस्तू किंवा सेवा याचं ठळक शब्दात वर आपल्याला
नाव लिहायचं आहे, म्हणजे शीर्षक लिहायचं आहे. कोणत्या वस्तूची किंवा सेवांची आपण जाहिरात करणार त्याचं ठळक पद्धतीनं वर नाव लिहायचं आहे. 2. आकर्षक म्हणी ओळींचा वापर करायचा आहे. 3. कमीत कमी शब्दात आपल्याला जाहिरातीची मांडणी करायची आहे. 4. साधी व सोपी भाषा जाहिरात लेखनाकरता वापरायची आहे. 5. नवीन गरज, सवयी, फॅशन याचा प्रभाव आपल्या जाहिरातीमध्ये दिसणं गरजेचं आहे. 6. जाहिरातीसाठी भाषिक रूप महत्वाचे असते, म्हणजे तुमची सोपी आणि साधी भाषा हे महत्वाचं असतं. त्यानंतर 7. जाहिरातीसाठी संपर्क स्थळ, संपर्क क्रमांक, ईमेल ID ठळक असणं गरजेचं आहे. मित्रांनो, जाहिरात लेखन करत असताना कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत हे आपण बघितलं. बातमी लेखनाला बोर्डाने 5 गुण दिलेले आहेत. मग याकरता गुणांची विभागणी नेमकी बोर्डाने कशी केली आहे ते आपण बघणार आहोत. मित्रांनो, सर्वप्रथम शीर्षक आपल्याला लिहायचं आहे, त्याकरता 1 गुण बोर्डाने दिलेला आहे. त्यानंतर बातमीचा स्रोत, म्हणजे बातमी कुठून आलेली आहे, तर आमच्या वार्ताहराकडून असं लिहायला अर्धा गुण बोर्डाने दिलेला आहे. त्यानंतर स्थळ व दिनांक याकरता अर्धा गुण बोर्डाने दिलेले आहे. त्यानंतर बातमीचा शिरोभाग म्हणजे प्रस्तावना, प्रस्तावनेकरता 1 गुण बोर्डाने दिलेले आहे. आणि त्यानंतर सविस्तर बातमी याकरता 2 गुण बोर्डाने दिलेले आहेत. या पद्धतीने 5 गुणांची विभागणी बातमी लेखनाकरता बोर्डाने केलेली आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत म्हणजे तिसरी कृती ती म्हणजे कथालेखन. कथालेखनाकरता सुद्धा बोर्डाने आपल्याला 5 गुण दिलेले आहेत. मग आपल्याला कोणत्या पद्धतीने विचारल्या जाऊ शकते त्या संदर्भात आपण बघणार आहोत. कथाचे कोणते कोणते प्रकार आपल्याला विचारल्या जातात. 1. सुरुवात देऊन कथेचा शेवट करायला सांगणे, अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न येऊ शकतो. 2. शेवट देऊन कथेची सुरुवात करायला सांगणे, अशा पद्धतीने येऊ शकतो. किंवा महत्वाचे काही शब्द देऊन कथा लिहायला सांगणे, असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. किंवा शीर्षकावरून कथा लिहायला सांगणे, शीर्षक दिलेलं आहे आणि कथा लिहायची आहे असं होऊ शकतं. किंवा मुद्द्यावरून कथा लिहायला सांगणे, मुद्दे दिलेले आहेत त्यावरून आपल्याला कथालेखन करायचं आहे, अशा पद्धतीनं कथालेखनामध्ये काही महत्वाचे मुद्दे आपल्याला दिलेले असतील. त्यानंतर हा भाग आपण बघितल्यानंतर यापैकी 2 कृती आपल्याला सोडवायच्या आहेत. सर्वात 5वा विभाग म्हणजे लेखन कौशल्य. लेखन कौशल्य म्हणजे निबंध लेखन. निबंध लेखन याला बोर्डाने एकंदर 8 गुण दिलेले आहेत. आता हे 8 गुणांची विभागणी नेमकी कशी केलेली आहे ते आपण बघणार. पण तत्पूर्वी एकंदर निबंध लेखनाचे आपल्याला किती प्रकार आहेत? निबंध लेखनाचे आपल्याला एकूण 4 प्रकार आहेत आणि 4 प्रकारामधील 3 प्रकार आपल्याला इथे पेपरमध्ये येतात आणि त्यापैकी एकच प्रकार एकाच याच्यावर विषयावर आपल्याला निबंध लिहायचा असतो. मग एकंदर गुणांची विभागणी निबंध लेखनाकरता कशा पद्धतीनं करण्यात आली आहे ते आपण बघणार आहोत. निबंध लेखनाकरता एकूण 8 गुण बोर्डाने दिली आहेत. त्या 8 गुणांची विभागणी खालील प्रमाणे बोर्डाने केलेली आहे. 1. निबंधाची आकर्षक सुरुवात, त्याला 2 गुण बोर्डाने दिली आहे, ज्याला अट्रॅक्टिव्ह बिगिनिंग आपण म्हणतो. अट्रॅक्टिव्ह बिगिनिंग करणे याला 2 गुण दिलेली आहे, म्हणजे एखादी ओळ, म्हणी किंवा काही कवितेच्या ओळी त्या आपल्याला निबंधाच्या सुरुवातीला लिहायच्या आहेत. 2. निबंध प्रकारानुसार लिखाण, याला 2 गुण. निबंधाचे एकूण 4 प्रकार आहेत, त्या प्रकारापैकी ज्या प्रकारात तुम्ही लिहिता त्या प्रकारानुसारच लेखन होणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, आत्मकथनात्मक निबंध लिहित असताना भाषा ही प्रथम पुरुषी एकवचनी असणं गरजेचे आहे. त्यानंतर ह्रस्वदीर्घांच्या चुका याकरता 1 गुण बोर्डाने तुम्हाला दिलेले आहे. स्वभाषेचा वापर याकरता 1 गुण बोर्डाने दिलेला आहे. म्हणी घोषवाक्यांचा वापर याकरता 1 गुण बोर्डाने दिलेला आहे. म्हणजे निबंध लेखन करत असताना आतमध्ये काही ओळींचा वापर, घोषवाक्यांचा वापर आपल्याला करायचा आहे. त्यानंतर आकर्षक शेवट याकरता 1 गुण बोर्डाने दिलेले आहे. अशा पद्धतीनं 8 गुणांची विभागणी बोर्डाने आपल्या निबंध लेखनाकरता केलेली आहे, म्हणजे एसे रायटिंग करता केलेली आहे. मित्रांनो, एकंदर ह्या विभागांचं जर आपण लक्षात घेतलं आणि त्यानुसार अभ्यासाचं स्वरूप ठरवलं तर मराठी या विषयाचा पेपर अगदी सोपी आहे. फक्त वेळेचं भान ठेवा. जे आपल्याला डायग्रामला अट्रॅक्टिव्ह करायचं असेल किंवा त्याला आपण आखीवरेखीव करायचं असेल, काही महत्वाच्या मुद्द्यांना अधोरेखित करायचं असेल, हे शेवटच्या 5 ते 10 मिनिटांमध्ये करा. मधामध्ये लिखाण करत असताना डेकोरेट करण्याच्या भानगडीत पडू नका. मित्रांनो, तुमच्या या पेपर करता संपूर्ण जीनियस टीम तर्फे बेस्ट ऑफ एफर्ट.